लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांना 2026-27 या आर्थिक वर्षात सुमारे 300 कोटींचे कर्जवाटप होणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून पुढील महिन्यात कर्जवाटपाचे उद्दिष्ट प्राप्त होणार आहेत. दरम्यान गतवर्षी बचत गटांना बँकांकडून 340 कोटींचे कर्जवाटप झाल्याचे उमेदचे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यात 24,200 बचत गट असून त्या अंतर्गत 2.5 लाख महिला जोडलेल्या आहेत. उमेदच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना वेळोवेळी आर्थिक मदत झाली आहे. त्यातून सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे 1 लाख कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. दरवर्षी बचत गटातील महिला उमेदच्या मदतीने बँकांकडून कर्ज घेतात आणि त्याची नियमित परतफेड देखील करतात. 30,000 महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले असून त्यातून अनेकांचे ब्रँड तयार झाले आहेत. रुक्मिणी महोत्सव असो की राज्य शासनाच्या माध्यमातून मोठमोठे महोत्सव असो, त्यात बचत गटातील उद्योजक महिला सहभागी होतात. त्या कर्जाची महिला न चुकता नियमित परतफेड देखील करतात. त्यामुळे दरवर्षी बचत गटांना मिळणारे कर्ज उद्दिष्टापेक्षा अधिक असते. बचत गटांनी घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड झाल्यास बँकांकडून व्याजदरात सवलत देखील मिळते असे सांगण्यात आले.